नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये चिरमुऱ्याचा भडंग कसा करायचा ते बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. त्यासाठी मी शेंगदाणे, लसूण, डाळ, खोबरं आणि कढीपत्ता घेतलेला आहे. इथे मी स्वच्छ नीट करून चिरमुरे अर्धा किलो घेतलेले आहेत. आता गॅसवर एक कढई ठेवू. त्यामध्ये 4 पळी तेल घालून घ्यायचं आहे. तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता यामध्ये 1 चमचा जिरे टाकून घेऊ. शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत. लसूण टाकून घेऊ व त्याला चांगले परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये खोबऱ्याचे काप घालून घ्यायचे आहेत. कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे व त्याला चांगले परतून घ्यायचे आहे. आता यामध्ये फुटाणे डाळ घालून घ्यायची आहे व त्यालाही चांगले परतून घ्यायचे आहे. आता यामध्ये मी 2 चमचे गोडा मसाला घातलेला आहे. त्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. आता यामध्ये 1 चमचा हळद टाकून घ्यायची आहे व त्याला मिक्स करून घ्यायचे आहे. आता यामध्ये लाल तिखट घालून घ्यायचं आहे. मी 4 चमचे लाल बेडगी मिरची पावडर घातलेली आहे. त्यालाही चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. आता आपल्याला हे चिरमुऱ्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आहे व आता हे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. चिरमुऱ्यामध्ये एकजीव झाले पाहिजे असे मिक्स करून घ्यायचे आहे. आपला भडंग तयार आहे. आता यामध्ये मी गोड साखर टाकलेली आहे व त्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. आपला कुरकुरीत चिवडा भडंग तयार आहे.